1999 मध्ये जेव्हा कारगिल युद्ध पेटले तेव्हा देशभरात चिंता आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण होते। शेकडो भारतीय जवान शत्रूच्या गोळीबाराला सामोरे जात देशासाठी प्राणपणाला लावत होते। अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या परीने मदत केली। कुणी निधी दिला, कुणी सामान गोळा केलं, तर कुणी लोकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केले। मात्र यात एक बॉलिवूड कलाकार चित्रपट सृष्टी सोडून थेट हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये बंदूक घेऊन दाखल झाला। या अभिनेत्याने खऱ्या अर्थाने हिरो होण्याचं उदाहरण देशाला दिलं आणि तो कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या मराठी मातीतला रांगडा अभिनेता नाना पाटेकर होता। नाना पाटेकर यांनी 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सेनेसाठी सक्रिय सहभाग घेतला, जे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचे मोठे सशस्त्र संघर्ष मानले जाते। या युद्धात त्यांचा सहभाग त्यांच्या 1991च्या प्रहार द फायनल अटॅक या चित्रपटासाठी घेतलेल्या सैनिकी प्रशिक्षणातून प्रेरित होता। प्रहारसाठी नाना यांनी मराठा लाईट इन्फंट्री सोबत 3 वर्षे प्रशिक्षण घेतले होते, ज्यामुळे त्यांना सैनिकी जीवनाची खोलवर समज निर्माण झाली। या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी कमांडो कोर्स पूर्ण केला आणि 300 मीटर रायफल श्रेणीत राष्ट्रीय पातळीवर शूटिंग स्पर्धेत पदक जिंकले। याच अनुभवामुळे त्यांना 1990 साली भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद कॅप्टनची पदवी मिळाली। मात्र 1999 मध्ये जेव्हा कारगिल युद्ध सुरू झाले तेव्हा नाना पाटेकर आपल्या अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर होते। त्यांनी खामोशी, द म्युझिकल आणि अग्निसाक्षी सारख्या यशस्वी चित्रपटांमुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते। तरीही त्यांनी आपली कारकीर्द बाजूला ठेवून देशसेवेसाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला। त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून युद्धात सहभागी होण्याची परवानगी मागितली। सुरुवातीला त्यांना सिव्हिलियन असल्याने नकार देण्यात आला, परंतु त्यांनी आपले 3 वर्षांचे सैनिकी प्रशिक्षण आणि अनुभवाचा हवाला देत परवानगी मिळवली। एका मुलाखतीत नाना म्हणाले होते की मी जॉर्ज फर्नांडिस यांना सांगितले की सामान्यपणे कमिशन मिळवण्यासाठी 6 महिने लागतात, पण मी आधीच 3 वर्ष प्रशिक्षण घेतलं आहे। त्यांनी विचारलं कधी जायचे आहे, मी म्हणालो आज, आणि मी गेलो। नाना पाटेकर यांनी क्विक रिॲक्शन टीमचा भाग म्हणून लाईन ऑफ कंट्रोल जवळ काम केले। ही एक एलिट फोर्स होती जी तातडीच्या परिस्थितीत कारवाई करते। त्यांनी 2 आठवड्यांहून अधिक काळ सीमेवर ड्युटी केली। तिथे त्यांनी सैनिकांना मदत केली, सैनिकी रुग्णालयात सेवा देखील केली आणि सैनिकांचे मनोबल वाढवले। या काळात कठोर परिस्थितीमुळे त्यांचे वजन 76 किलोवरून 56 किलोवर आले, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक समर्पणाची तीव्रता दिसून येते। त्यांनी सैनिकांसोबत रात्रीच्या गस्ती, तपासणी आणि इतर जबाबदाऱ्या देखील पार पाडल्या। नाना पाटेकर यांनी कारगिलमध्ये 2 आठवड्यांहून अधिक काळ जवानांसोबत घालवला। या काळात त्यांनी विविध पोस्टवर जाऊन जवानांशी संवाद साधला, त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। त्यांनी आपल्या खर्चाने तेथे वास्तव देखील केले आणि कोणतीही सरकारी मदत किंवा सुविधा न घेता सेवा देखील केली। नाना यांनी सांगितले की सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी मी त्यांच्यासोबत गप्पा मारायचो आणि त्यांना हसवायचो। मी त्यांच्यासाठी अनौपचारिक चीअर लीडर होतो। जवानांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आणि सांगितले की आपल्या देशाचे खरी शस्त्र हे जवान आहेत, तोफ किंवा बंदुका नव्हे। त्यांच्या शब्दांनी जवानांचे मनोबल उंचावले। कारगिल युद्धानंतर नाना पाटेकर यांनी पुन्हा चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं, परंतु त्यांचा हा अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनला। त्यांनी 2000 साली तरकीबमध्ये CBI इन्स्पेक्टर जसराज पटेलची भूमिका साकारली आणि नंतर अब तक 56 सारख्या चित्रपटांमध्ये कठोर पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका केली। त्यांच्या सैनिकी अनुभवाने त्यांच्या अभिनयाला देखील खरेपणा आला। कारगिलहून परतल्यानंतर नाना पाटेकर यांनी रिअल हिरो या शब्दाला नवा अर्थ दिला। त्यांनी दाखवून दिले की खरा हिरो तोच जो प्रत्यक्ष कृतीतून देशसेवा करतो, केवळ शब्दातून नव्हे। नाना पाटेकर यांची ही कहाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांनी आपल्या कृतीतून ते दाखवून देखील दिले आहे। देशभक्ती ही केवळ भावना नसून ती कृतीतून सिद्ध केली पाहिजे। तर मग नाना पाटेकर यांच्याबद्दलची ही गोष्ट तुम्हाला माहिती होते का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।